मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलाचं आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले, पण मराठा आरक्षणाच्या ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी 1.5 वर्ष आधी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली। त्यावेळेस ओमराजे बोलला, काय बोलला? तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50%च्या पुरा 78%ला गेल्यावर सुद्धा टिकलं। का टिकलं? तर तवाच्या केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात त्यांच्या बाजूने सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट दिलं। मी मागणी केली आताच्या केंद्र सरकारला की जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं, टिकवावं। बांधवानो, माझं ऐकलं असताना आरक्षण टिकलं असतं तर ओबीसी मराठा वाद झाला असता का? पण ऐकलं नाही। त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्यासाठी आपण खड्डा खाटून टाकू। खड्डा खाणला आणि पडलं कोण त्याच्यात? टरबूज पडलं। बांधवानो, ही परिस्थिती। मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथं बोललो, 50%ची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे। हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे। मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय, जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली, तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला का रे? नाही, निषेध तरी केला का नाही? केला नाही। बांधवानो, एवढंच नाही, ह्याच्यानंतर जरांगे पाटील उपोषण करायला लागले। आपला आमदार गेला तरी का तिथं? नाही, अजिबात गेला नाही। त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं, ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य करीना गेलं। म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला। जरांगे पाटील फडणवीसला बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला। अरे, ती गरीबाचं लेकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडतय, तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तर तुझी झक मार गप तरी बसला। तुला कोणी सांगितलंय वचवच करायला? पण त्या फडणवीसचे पाय चाटायसाठी ह्याच नालायक माणसानं सांगितलं की काळा दिवस आहे, निषेध करतो। त्यांच्यावर SIT स्थापन केली तेव्हा पाक वाचवणारी ही अवलाद काल कशी आठवण झाली रे? तिथं जाऊन झक मारायची, तिथं जाऊन कशी झक मारायची आठवण झाली? मला सांगा, का आठवण झाली? आता स्वतःची बायको पडतंय ही लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे। म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले। अशा संधी साधू लोकांना मला वाटतं तुम्ही हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही करता हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। एक ही 2 झाला की हिशेब त्याचा? 2 लिंगायत समाज 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज, हा समाज त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात सर्वाधिक आहे, त्याच्या खालोखाल आपल्या महाराष्ट्रात आहे। या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा ओमराजे निंबाळकर पहिला खासदार आहे। लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्या ही मागणी करणारा ओमराजे आहे। बांधवानो, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय, हे दोन्हीच्या दोन्ही विषय लोकसभेत मांडणारा पण ओमराजे निंबाळकर एकमेव आपला खासदार आहे।